नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच 21 मार्च या तारखेचा भाग. खरंच प्रेक्षकांनो अतिशय सुंदर असा हा भाग दाखवलेला आहे. आणि सुरुवातीला इथे बघा या सर्वांचं गुढीचं पूजन जे आहे ते दाखवलेलं आहे आणि नंतर पूजेनंतर या सर्वांची धमाल मस्ती गंमत जम्मत दाखवलेली आहे. आता प्रेक्षकांनो इकडे बघा, जीवा बोलतोय की चला आता श्रीखंडपुरीचा बेत असणार आहे आणि आपण दाबून जेऊयात. त्यावेळेस इथे काव्या पार्थला आठवण करून देते की अहो आपली पुरी तळायची राहिली, आता चला निघूयात. त्यावेळेस इथं पार्थ म्हणतो की स्त्री मुक्तीच्या नावाखाली माझं या दोघींनी मला अगदी बांधूनच ठेवलंय असं म्हणून ते दोघेही तिथून निघून जातात. काव्या त्याला ओढून घेऊन जाते. आता प्रेक्षकांनो इथे मालिनी ही खरंच खूप समजूतदार सासू दाखवलेली आहे आणि तिला इथे नंदिनीकडे बघूनच चेहऱ्यावरूनच तिच्या मनात काय चाललंय हे कळून आलेलं आहे आणि त्यामुळे ती इथे जीवाला सांगते की नंदिनी खूप अपसेट दिसते. त्यावेळेस जीवा म्हणतो की नाही ग, तू काहीही मनात आणतेस आणि चल जाऊ दे, आपण दोघं सेल्फी काढूया. त्यावेळेस इथे मालिनी म्हणते की अरे बायकोसोबत सेल्फी काढायची तर आईसोबत काय. त्यावेळेस इथे जीवा म्हणतो की आई गप ग, चल अगोदर तुझ्यासोबत काढणे हे महत्त्वाचं आहे असं म्हणून ते इथं मालिनी बरोबर सेल्फी काढतो. आता मंडळीनो इथे बघा, रम्या आणि विजय जे दोघे जण कॅफेमध्ये बसलेले असतात. त्यावेळेस विजय म्हणतो तुम्हाला काही विचारायचं असेल तर प्लीज तुम्ही विचारू शकता. त्यावेळेस इथे रम्या म्हणते की यू आर फर्स्ट आणि त्यावेळेस ती इथे विजयला बोलण्यासाठी सांगते. मग त्यावेळेस विजय म्हणतो की मी तुला डायरेक्टली विचारतो की तुझं लग्नाआधी अफेअर वगैरे किंवा कोणावर प्रेम असं काही होतं का. मग त्यावेळेस कसलाही विचार न करता ती पार्थबद्दल सर्व काही इथं विजयला सांगून टाकते आणि ती म्हणते की मी ज्याच्यावर प्रेम करत होते तो अजूनही माझ्याच घरात राहतो असं सांगितल्यानंतर इथे विजयला बघा किती जोरदार धक्का बसलेला आहे आणि मग नंतर ती सर्व काही स्टोरी सांगते. इथे विजयला सर्व स्टोरी सांगून टाकते. आता प्रेक्षकांना इकडे बघा, गुढीचं पूजन वगैरे झाल्यानंतर सर्व देशमुख परिवार इथे बघा पुरी आणि श्रीखंड खाण्यासाठी बसलेले आहेत आणि त्यावेळेस इथे जीवा जो आहे तो म्हणतो की नंदिनी आपण चल एक फोटो काढूयास. त्यावेळेस नंदिनी ते फोटोसाठी स्पष्ट नकार देते कारण तिला असं वाटतं की माझी तब्येत खूपच वाढलेली आहे आणि मी जीवाला शोभणारच नाही आणि त्यावेळेस ते अपलोड वगैरे करतील आणि त्यामुळे काहीही कमेंट्स येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ती नको म्हणते आणि ती म्हणते की मी काव्याला मदत करते. तेवढ्यातच काव्या आणि पार्थ हे दोघे जण पुऱ्या आणि श्रीखंड घेऊन इथे बाहेर येतात आणि त्यावेळेस इथे पार्थ म्हणतो की काही माणसं अशी असतात की आपल्या बायकोला मदत सुद्धा करत नाहीत. मी बघा श्रीखंड पुरी बनवण्यासाठी मदत केली. त्यावेळेस जीवा म्हणतो की हां मला माहिती आहे, माझ्याकडे बघून बोलतेस, ए आई सांग ह्याला जरा. असं म्हटल्यानंतर मालिनी म्हणते जरा शांत बसा आणि मी सांगते तुम्हाला, मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षी तुम्ही एकमेकांना घास भरवणार आहात आणि एकमेकांच्या हाताने जेवणार आहात. खरंच मालिनीचा सासूचं जे कॅरेक्टर आहे ते खरंच खूप अतिशय सुंदर असं दाखवलेलं आहे आणि प्रत्येक सुनेची सासू ही अशीच असावी मला तर असं वाटतं. आता प्रेक्षकांनो इथे बघा, जीवा हा नंदिनीला खाऊ घालण्यासाठी तयार झालेला आहे आणि त्यावेळेस तो म्हणतो की मी माझ्या चकाचक बाईला खाऊ घालणार आहे. आता इकडे प्रेक्षकांनो बघा, रम्याने इथे पार्थ आणि तिची पूर्ण स्टोरी सांगितलेली आहे आणि त्याचं लग्न झालं असंही सांगितलेलं आहे. आता इथे त्यावेळेस ती म्हणते की सॉरी मी जरा सर्वच काही सांगून बसले. यानंतर तो म्हणतो काही हरकत नाही, असं काही नाही आणि खरंच मला तुझा राग येण्याऐवजी तुझं कौतुक करावं असं वाटतंय. खरंच तू किती काय काय सहन केलंयस. यावेळेस ती म्हणते की मी त्याच्यासाठी पहिलं जीव देण्यासाठी सुद्धा तयार होते, पण आता म्हटल्यानंतर विजय तिला विचारतो की काय पण ती आता मनात विचार करते की आता मी एखाद्याचा जीव देखील घ्यायला कमी करणार नाही. पार्थसाठी मी कोणाचा जीव देखील घेईल. आता प्रेक्षकांनो इकडे बघा, या सर्वांचं जेवण चालू असतं आणि त्यावेळेस इथे काव्या म्हणते की मागच्या वर्षी मी पार्थकडून घास भरवण्यासाठी नकार दिला होता, परंतु यावर्षी आत्ता मला पार्थशिवाय कोणाच्याच हाताने जेवायचं नाहीये. त्यावेळेस इथे वसुंधरा म्हणते की आजही मी कडुलिंबाची पानं आणूनच ठेवलेली आहेत आणि त्यावेळेस सगळेच जण जोरजोरात हसतात. आता प्रेक्षकांनो इथे नंदिनी बघा खूपच विचारात बसलेली असते आणि तिच्या डोक्यातून जीवा जो बोललेला असतो की माझी ब्युटिफुल मला आता शोभत नाहीये ते काही तिच्या डोक्यातून जायला तयार नसतं. आता बघा प्रेक्षकांनो इथे जीवा हा नंदिनीला घास भरवतो आहे आणि त्याची चकाचक बाई चक्क त्याला घास घेण्यासाठी नकार देते आणि त्यावेळेस तो म्हणतो की तुझा इथे पसारेवाला आणि तुझं आवडतं श्रीखंड पुरी असताना देखील तू का नकार देतेस. यावेळेस तू
ती स्पष्ट नकार देऊन मला जेवायचं नाही आहे असं सांगून भरल्या ताटावरून उठून जाते. आता प्रेक्षकांनो बघा, इथे जीवा हा देखील तिच्या मागोमाग जातो आणि तो त्यांना सांगतो की काहीही झालेलं नाही, मी तिला पटकन जाऊन घेऊन येतो. आता प्रेक्षकांनो कॅफेमध्ये विजय तिला विचारतो की रम्याला विचारतो की मग आता काय. त्यावेळेस रम्या म्हणते की मी आता ठरवलंय, मी ज्याच्यावर प्रेम करत होते त्याच्याबरोबर आयुष्य काढण्यापेक्षा जो माझ्यावर प्रेम करणारा भेटेल त्याच्याशी मला माझं आयुष्य काढायचं आहे. आणि यावेळेस मग विजय म्हणतो की म्हणजेच तुला तुझ्यावर प्रेम करणाऱ्याचा शोध घ्यायचा आहे. आणि असं म्हणून तो म्हणतो की आता तुझा शोध संपलेला आहे. असं म्हटल्यानंतर इथे रम्या चकित होते आणि त्याला विचारते की म्हणजे म्हणजे म्हटल्यानंतर रम्याला इथे विजय समोरासमोर चक्क प्रपोज करतो आणि तो तिला म्हणतो की तुझा शोध संपलेला आहे, म्हणजेच तुला रम्या मत्करी व्हायला आवडेल का. असं म्हटल्यानंतर रम्या ही विचारात पडते आणि त्याच्या प्रश्नाचं उत्तर न देता काहीही न बोलता ती चुपचाप बसते. आणि तेवढ्यातच इथे बघा वेटर हा फ्रेश ज्यूस आणि जी सिनेमन कॉफी आहे ती घेऊन आलेला असतो. आणि त्यावेळेस इथे विजय म्हणतो की आय गेस असं म्हणून तो तिथून निघायला जातो. आणि तेवढ्यातच रम्या त्याला जर फ्रेश ज्यूस आलेलं असतं ते घेते आणि ती म्हणते की मी माझी टेस्ट बदलायला तयार आहे. असं म्हटल्यानंतर तो समजून जातो की हिचा मला होकार आहे. आता प्रेक्षकांनो इथे बघा नंदिनी ही भरल्या ताटावरून उठून इथे आतमध्ये आलेली आहे, तिच्या बेडरूममध्ये येऊन रडत बसलेली आहे. आणि त्यावेळी जीवा इथे येतो आणि म्हणतो काय झाले चकाचक बाई, तू का रडतीयस. यावेळेस नंदिनी म्हणते की तुम्ही का भरल्या ताटावरून उठून आलात. असं म्हटल्यानंतर तो म्हणतो की तूही, मी जर असं आला असं तूही माझ्या मागोमाग आली असतीस ना, असंच भरल्या ताटावरून उठून. त्यावेळेस इथे नंदिनी म्हणते की तुम्हाला मी आवडत नाहीये आणि माझा तुम्हाला वैताग आलाय ना. असं म्हटल्यानंतर जीवा जोर जोरात हसायला लागतो आणि त्याला काहीच समजत नाही. आणि तो म्हणतो की काय असं काय वागतेस आणि असं कधी काय मी बोललो, असं का तू विचार करतेस माझ्याबद्दल. मग यावेळेस नंदिनी म्हणते की तुम्ही त्या दिवशी फोनवर तर सांगत होतात ना की माझी ब्युटिफुल आता मला शोभत नाही आहे, आणि त्या दिवशी सकाळी मला तुम्ही ब्युटिफुल बोलला होतात. मग यावेळेस तो म्हणतो की हां तू माझा फोन कॉल चोरून ऐकलं होतास बघ, चोरून ऐकलं की असंच होतं. असं म्हणून परत तो जोरात हसायला लागतो आणि तो म्हणतो की मी असंही म्हटलं होतं की माझी ब्युटिफुल मला शोभत नाही आणि पार्थ दादालाही शोभते. अरे पण मी तुझ्याबद्दल नाही तर मी बाईकबद्दल बोलत होतो आणि मी माझ्या बाईकला किती जीव लावतो हे तर तुला माहिती आहे ना. आणि मी त्या दिवशी जे काही बोललो ते फक्त माझ्या बाईकबद्दल बोललो होतो. मग यावेळेस नंदिनी म्हणते की मग तुम्ही असं का वजनाबद्दल बोलत होतात की किती वजन वाढले. मग त्यावेळेस तो म्हणतो की हां माझ्या बाईकचं वजन किती माहिती आहे का तुला, किती मोठी आहे आणि ती मला शोभत नाही असं मी म्हटलो आणि माझे फोटो बघ वगैरे असं म्हटलो मी. आणि पार्थ दादाचं नशीब असं म्हटलं कारण दादाचं नशीब म्हणजेच त्यांनी आत्ताच नवीन गाडी घेतली आहे ना, त्यामुळं असं म्हटलं मी. काहीही असं करून ते म्हणतो माझी नंदुडी ग असं म्हणून तिला स्वतःच्या मिठीत घेतो. आणि नंदिनी बघा इथे जीवाच्या मिठीत सामावलेली असते. आता प्रेक्षकांनो इथे जीवा नंदिनीला म्हणतो की नंदिनी तुला असं कधी वाटतं का ग, मी तुला तुझ्यापासून सोडून जाईल, मी तुला कधी सोडण्याचा विचारही करणार नाही. आणि माझ्या डोक्यात सतत हाच विचार येतो की मीच तुला शोभतोय का नाही, असा विचार माझ्या डोक्यात सतत चालू असतो. आता प्रेक्षकांनो इकडे बघा रम्या ही त्याला भेटून आलेली असते आणि त्याच्याबद्दल इथे घरात ती निगेटिव्ह बोलायला लागते. त्यावेळेस इथे मिथून काका जो आहे तो म्हणतो की वसुंधरा ताई आता लवकरात लवकर लग्नाचा बार उडून टाक, कारण मला श्रीखंड पुरी खूप आवडते ना, आय लाईक गोडधोड असं म्हणून मला खाण्यासाठी रम्याचं लग्न उरकून टाक असं म्हणतो. आता प्रेक्षकांनो इथे वसुंधरा म्हणते की काय अरे मिथून तू पण असं म्हणून ती म्हणते की ठीक आहे आपण लग्नही उरकून टाकूयात. आता प्रेक्षकांनो इथे बघा नंदिनी जीवाला म्हणते की आहो तुम्ही खरंच मला सोडून जाणार नाही आहात ना. असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो की असं जर फालतूसारखी काहीतरी तू बडबड करत असशील तर मी तुला नक्कीच सोडून जाईन असं म्हणून तो तिच्यापासून निघून जातो. आणि त्यावेळेस इथे नंदिनी आहो जीवा जीवा असं करून ओरडते. आणि तेव्हा जीवा हा समोर जाऊन थांबतो आणि म्हणतो की नंदिनी तुला असा विचारच कसा काय येऊ शकतो की मी तुला सोडून जाईन, कारण मी तुला कुठेही सोडून जाणार नाहीये. आणि तिला इथे जीवा स्वतःच्या हाताला पकडून तिथून उठण्यासाठी सांगतो आणि नंदिनी त्याचा हात पकडून उठते. आणि त्यावेळेस जीवा तिचा हातात हात घेऊन तिला म्हणतो की हा हात मी असाच घट्ट पकडलेला नाही आहे, तो काय सोडण्यासाठी पकडलेला नाही, आयुष्यभरासाठी साथ निभवण्यासाठी हा हात मी तुझा पकडलेला आहे. आणि त्यावेळेस इथे जीवा हा वजन काटा जो आहे तो बाहेर काढतो आणि नंदिनीला म्हणतो की चला आपण तुझं वजन चेक करूयात. आणि त्यावेळेस नंदिनी नकार देते, परंतु तरी देखील जीवा तिला
जबरदस्ती वजन काट्यावर उभं राहायला सांगतो आणि असं म्हणतो की बापरे. असं म्हटल्यानंतर लगेच नंदिनी घाबरते आणि म्हणते की मला माहिती आहे तुम्ही माझं वजन वाढले, त्यामुळेच तर मला नको वाटत होतं आणि मला भीती वाटत होती, त्यामुळेच तर वजन मोजण्याची, आणि मला माहिती आहे खूप वजन वाढलंय ना, किती वाढलंय. असं म्हटल्यावर तो म्हणतो की असं भरपूर असं नाही वाढलेलं, वाढलंय, परंतु असं म्हणून तिला तो जवळ घेतो आणि म्हणतो की आपल्या प्रेमाचं वजन वाढलंय ना, आपल्या प्रेमाचं वजन वाढूयात आणि तुझं वजन जे आहे ते आपण दोघं मिळून कमी करूयात, असं म्हणून तिला तो धीर देतो. आणि तिचा जे मनात विचार असतो तो आता पूर्णपणे नाहीसा होतो आणि तिच्यावर जो गैरसमज झालेला असतो तोही आता पूर्णपणे नष्ट होतो. आता दोघे जणही जेवणासाठी बाहेर आलेले असतात. इथे जीवा नंदिनीला घास भरवतो आणि त्यावेळेस जीवा म्हणतो की रम्याचं काय झालं, तेव्हा इथे काव्या सांगते की दोघेही एकमेकांना क्लीन झालेले आहेत आणि दोघांनाही रम्यालाही विजय पसंत आहे, विजयलाही रम्या पसंत आहे. परंतु प्रेक्षकांनो इथे बघा, रम्या मनात विचार करते की तो मला पसंत आहे म्हणजेच तो मला माझं प्यादं म्हणून पसंत आहे आणि मी माझ्या प्याद्याच्या वापर करूनच माझ्या राजापर्यंत पोहोचणार आहे, असं बघा प्रेक्षकांनो इथे रम्याच्या मनात चालू असतो. तर मंडळींनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे न्यू अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.